ग्रंथालीच्या साहित्याच्या पारावर तुम्हा सर्वांचं स्वागत. पहिल्या भागाला जो तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात तो प्रतिसाद आमचा उत्साह वाढवणारा आहे आणि त्यासाठी तुमचे मनापासून आभार. मराठी साहित्यात नाटक, कथा, कादंबरी, कविता असे अनेक साहित्य प्रकार अतिशय संपन्नतेने हाताळले गेलेत. आजही भरभरून लिखाण होतंय. आपल्या अभिव्यक्तीसाठी साहित्यिक एखादा प्रकार निवडतो. मग जे न देखे रवी ते पाहणारा कवी असू दे किंवा सर्वसाक्षी कादंबरीकार, तो स्वाभाविकपणे व्यक्त होतो. वाचक त्याची अनुभूती घेतो. हे त्या दोघांच्या परस्पर संवादाचं वर्तुळ आहे. आज या संवादात सहभागी होण्यासाठी आलेले साहित्यिक आहेत मनोज बोरगावकर आणि संजय चौधरी. साहित्याच्या पारावर आज आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत लेखक, कवी आणि कादंबरीकार श्री मनोज बोरगावकर. सध्या त्यांची गाजत असलेली बहुचर्चित अशी कादंबरी म्हणजे नदिष्ट. अनेक दिग्गजांनी याविषयी आपली मतं व्यक्त केली आहेत. अमृता सुभाष असं म्हणतात की नदिष्ट वाचून मन शांतावल्यासारखं झालं. अभिनेते, कवी किशोर कदम उर्फ सौमित्र म्हणतात, आत्तापर्यंत मराठी साहित्यामध्ये कधीही अनुभवायला न आलेला नदीचा वर्जिन तळ ट्रिमेंडस पॅशनने या साहित्यामध्ये आपल्याला अनुभवायला येतो. नदीला रोज भेटायला जाणाऱ्या माणसांची जमातच वेगळी असते आणि या जमातीचं प्रतिनिधित्व करता आहेत मनोज बोरगावकर. हजारो वर्षापासून नदी वाहत असते. मानवाचं माणूस होणं तिने पाहिलेलं असतं. संस्कृतीचं हे संचित ती खोलवर आपल्या डोहामध्ये जपून ठेवते. जो या डोहापर्यंत पोहोचू शकतो त्याला नदी आपलं अंतरंग उलगडून दाखवते. नदी त्याच्याशी संवाद साधते. या डोहात बुडणं, डोहापर्यंत पोहोचणं हे मनोज बोरगावकर यांना सहज जमलेलं आहे. ते म्हणतात, नदी, आई आणि स्त्री या तिन्ही गोष्टी मला सारख्याच नितळ वाटतात आणि म्हणून या तिन्हींविषयी लिहिताना माझ्या शब्दांची सुद्धा पायरी कधी घसरता कामा नये याची मी पुरेपूर काळजी घेते. या नदीच्या काठी फिरताना निसर्गाची अनेक रहस्य त्यांना उलगडली. अनेक माणसं त्यांना भेटली. मानवी मनाचा खोल अंतरंगाचा त्यांना तळ घेता आला. हे सगळं नदिष्टमध्ये आपल्यापुढे उतरत जातं. कधी ते नदीच्या प्रवाहामध्ये वाहतात तर कधी नदी त्यांच्या अंतरंगामध्ये वाहते आणि या प्रवासामधून साकार होतं साहित्यशिल्प अर्थात नदिष्ट. पदवी आणि पदव्युत्तर पातळीवर आत्तापर्यंत मनोज बोरगावकर यांच्या कविता आपण अभ्यासलेल्या आहेत. नदिष्टच्या रूपाने आज ते कादंबरीकार म्हणून आपल्यासमोर आले. या कादंबरीच्या मागची निर्मिती प्रक्रिया जी 15 वर्षाची प्रक्रिया आहे ती आपण त्यांच्याचकडून ऐकूयात मनोज बोरगावकर यांना. नदिष्ट या कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेविषयी बोलताना मागचा 15 वर्षाचा काळ माझ्या डोळ्यासमोरून सरकून जातो. 10 वर्ष आईने केलेली कॅन्सरची लढाई, तिचे जाणे आणि त्यानंतर गोदामाईचे मला कवेत घेणे. मला नेहमी वाटत आलंय आपण स्त्रीच्या गर्भापर्यंत गेलो पण आपल्याला गाभ्यापर्यंत जाता आलं नाही. त्याचप्रमाणे नदीच्या गर्भापर्यंत आपण गेलो आहोत, गाभ्यापर्यंत मात्र आपल्याला जाता आलं नाही. माझी अवकात ती केवढी. नदिष्ट लिहिताना माझी अवकात ती केवढी. नदीचा 1-1.5 किलोमीटरचा पट्टा. त्या 1-1.5 किलोमीटरच्या पट्ट्यात मी केलेली मुसाफिरी, तिथं सापडलेली अनगिनत माणसं, अनगिनत अनुभव यांनी मला समृद्ध केलं आणि ती मला गवसलेली ओंजळभर नदी नदिष्टच्या रूपाने मी वाचकांसमोर ठेवली. मला माहीत आहे नदिष्ट म्हणजे नदी काठावरची फक्त कागदावर उतरलेली कणभर वाळूच आहे. कसले कसले अनुभव, कसली कसली रहस्य नदीनं माझ्यासमोर साक्षात केली. आपण नेहमी म्हणतो की आपण फार संवेदनशील आहे. माणूस आणि कलावंत फार संवेदनशील असतात. पण मला वाटतं निसर्गा इतकं संवेदनशील आपल्याला कधीच होता येणार नाही. नदीच्या किनाऱ्यावर घडलेला एक प्रसंग आहे जो नदिष्टमध्ये आला आहे की एक चिंचेचं झाड आहे जे रोज येता जाताना मला भेटतं. त्या नदीच्या झाडावर एकदा माकडांनी भुकेल्या हरणांसाठी चिंचा पाडलेल्या मी डोळ्यांनी पाहिलाय आणि 2 महिन्यांनी त्याच माकडांनी
एका पाडसाला खाऊन टाकलेलं मी सुद्धा डोळ्यांनी पाहिले. खूप हताश निराश झालो होतो मी त्यावेळी माकडांची ती करामत पाहून. पण माझ्यापेक्षा ते चिंचेचं झाड खूप हवालदिल झालं होतं. किती संवेदनशील असतात ही झाडं. जे झाड आम्हा 15-20 लोकांना दरवर्षी चिंचा द्यायचं, आमच्या वर्षभराच्या चिंचेची बेगमी करायचं, माकडाच्या आणि हरणाच्या त्या प्रसंगानंतर तो चिंच कधीही बहरला नाही. ही संवेदनशीलता फक्त निसर्गालाच जमू शकते. यात सगुणाचं पात्र आहे. सगुणा ही तृतीयपंथी, सगुणा हा हिजडा. एक दिवशी छूटपूट दंगल झाली होती. मी ट्रेनमध्ये प्रवास करत होतो आणि ट्रेनच्या डब्यात ती शिरली. तिनं माझ्याकडे पाहिलं, मी नजर चुकवली. ती माझ्याजवळ येऊन बसली. मला म्हणाली, तुम्ही आम्हाला काय म्हणता? मी म्हणालो, आम्ही तुम्हाला हिजडा म्हणतो. ती करून हसली आणि म्हणाली, डब्यात चढल्यानंतर आपली नजरानजर झाली. मग नजर कोणी चुकवली, तुम्ही का मी? मी म्हणालो, मी चुकवली. मग हिजडा कोण, नजर देणारा का नजर चुकवणारा? सगुणाने विचारलेला तो प्रश्न मला अख्ख्या समाज व्यवस्थेला विचारलेला प्रश्न वाटत राहतो. सगुणा त्यांच्या भाषेत मला गिरिया म्हणून पाहायची. गिरिया म्हणजे हिजड्यांनी ठेवलेला पुरुष. पण तिचं चांगुल पण इतकं अफाट होतं की ती कधीही माझ्याशी वागली नाही. नदीच्या त्या काठावर जंगलात झाडीत आम्ही तासचे तास बसायचो. पण सगुणाच्या वागण्यातली अदब कायम मनात राहिली. आणि म्हणून जेव्हा कादंबरीचा विचार पुढे आला, या घडणाऱ्या सगळ्या घटना मी घरी येऊन बायकोला सांगायचो, गौरीला सांगायचो. गौरी म्हणाली, हे केवढं सुंदर सांगताय तुम्ही, हे डायरीत नोंद का करून ठेवत नाही? आणि त्या दिवशीपासून नोंदी व्हायला लागल्या आणि नदिष्ठच्या जन्माची प्रक्रिया सुरू झाली. मला आवर्जून सांगावंसं वाटतं, गौरीनं मला वेळी अवेळी असं नदीवर पोहू दिलं नसतं तर मी नदिष्ठ जगू शकलो नसतो, मी नदिष्ठ लिहू शकलो नसतो. मग आता सगुणा वाचकांसमोर मांडायची. एका व्यक्तीवरून सगळ्या बिरादरीचे तपशील कसे काय आपण हे करायचे, ते तपशील तपासून पाहिले पाहिजेत. मग मी एका हिजड्यांच्या ग्रुपच्या संपर्कात आलो. वर्षभर संपर्कात राहिल्यानंतर त्यांनी मला त्यांच्याकडे यायची परवानगी दिली. मी त्यांच्या वाड्यावर गेलो. माझा प्लॅन असा होता, सकाळी जावं आणि संध्याकाळी परत यावं, पुन्हा दुसऱ्या दिवशी जावं. संध्याकाळी मी जेव्हा परतायला लागलो तेव्हा ती गुरु मला म्हणाली, अरे तेरे को कल आना है तो जाताच काय को रे? माझ्याकडे फक्त क्षण 2 क्षण होते. मी विचार केला, मी जर आता निघून गेलो तर या लोकांना माझ्यावर विश्वास वाटणार नाही आणि त्यांच्या काळजातल्या गोष्टी त्या माझ्यासमोर मांडणार नाहीत. मी राहायचं ठरवलं. दिवसभरात मी त्यांचा तो वाडा पाहून घेतला होता. वाड्याच्या काही खिडक्यांना गजन होते. प्रसंग आला तर आपल्याला इथून उडी मारून पळून जाता येईल एवढी मी माझ्यापुरती सोय करून ठेवली होती. मी थांबतो म्हणल्यावर त्या गुरुने माझ्या गालावर हात फिरवून तिच्या कानशिलावर अशी कडकड बोटं मोडली ना की त्या बोटांचे आवाज आजही नदिष्टभर घुमत राहतात असं मला वाटतं. काय रिवाज आहेत या लोकांचे, आपण यांना वंचित समजतो, पण त्यांचे एक एक रिवाज पाहिले तर ऊर भरून येतो. गेल्या गेल्या त्यांनी मला जेवायला बसवलं. मी डायनिंग टेबलवर जेवायला बसलो. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, कोणी वाढायलाच येईना. मग मी आवाज दिला, रानी कोई खाना परोसो ना. ती म्हणाली कि हमारे में रिवाज है, खाने वाले के सामने नहीं आते, जाने अनजाने में हम गिन लेते, उसने 1 निवाला खाया, 2 निवाले खाए, 1 रोटी खाई, 2 रोटी खाई, सामने वालों की नज़र लगती है, इसलिए हम खाने वाले के सामने कभी भी नहीं बैठते. काय जगण्याचे रिवाज सांभाळलेत त्यांनी, समृद्ध केलं त्यांनी मला एका अर्थाने. आणि मग सगुणाकडून जे काही कळालं होतं त्यातले बरेचसे तपशील खरे आहेत हे माझ्या लक्षात आलं आणि नोंदी होत गेल्या. केवढी रहस्य नदीनं माझ्यासमोर उलगडून ठेवली निसर्गाची. आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो की मोर खूप ऐटदार चालतो, मोराची चाल खूप ऐटदार असते. पण ती का ऐटदार असते याचं रहस्य नदीनं माझ्यासमोर उलगडलं. एक दिवस भल्या पहाटे पाऊस पडलेला होता. मी नदीवर गेलो पोहण्यासाठी आणि नदीच्या मऊशार वाळूत
मोरांच्या पावलांचे ठसे उमटलेले होते. मी रांगत रेकत त्या मोर पावलांचा पाठलाग करायला लागलो. माझी चाहूल लागली की मोर वेगानं जायचे, पुन्हा सावकाश जायचे. माझी चाहूल लागली की वेगानं जायचे, पुन्हा सावकाश जायचे. मी बाजूची काडी घेऊन मोर पावलाच्या चालण्यातलं, त्यांच्या पावलांच्या ठशातलं अंतर मोजायला लागलो. माझ्या लक्षात आलं की मोर वेगाने चालवत का हळू चालवत, त्यांच्या पावलांच्या ठशातलं अंतर कधीही बदलत नाही. आणि मग जगण्याची काही रहस्य उलगडत गेली. ऊन पाऊस थंडी वारा काही असो, नेमानं पाय टाकले मोरासारखे की जगण्याला कशी ऐट येते पोरा. निसर्ग अशी अनगिनत रहस्य आपल्यासमोर उलगडत असतो, आपल्याला एक समाधान देत असतो. नदी आपल्याशी बोलते, हा एक माझा समज आहे. आणि कोजागिरीच्या एका रात्री 11:30 वाजता अनेक मृत्यूच्या कहाण्या अंगावर घेऊन वाहणारा काळेश्वरचा डॅम मी पोहून पार केला होता. आणि नदीत चांदणं कसं उतरतं याची अनुभूती मी त्या दिवशी घेतली होती. त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणवलं की आपणच नदीत उतरतो असं नाही, कधी कधी नदी पण आपल्यात उतरते. अशा अनेक अनुभवांची कणभर वाळू, ओंजळभर पाणी म्हणजे नदिष्ठ ही कादंबरी आहे. ग्रंथाली प्रकाशनाच्या सुदेश हिंगलाजपूरकरांनी अत्यंत सन्मानाने ही कादंबरी प्रकाशित केली. त्याबद्दल ग्रंथाली परिवाराचा मी मनस्वी आभारी आहे. विनायकदादा पाटील यांनी ज्या मायेनं या कादंबरीसाठी माझ्यावर प्रेम केलं, किंबहुना त्यांच्यामुळेच ही कादंबरी प्रकाशित झाली असं मी म्हणेन. रणधीर शिंदेसारख्या महाराष्ट्रातल्या थोर समीक्षकानं या कादंबरीवर मनापासून प्रेम केलं. संदीप काळे या मित्राचा उल्लेख केल्याशिवाय कादंबरीच्या निर्मितीचा हा प्रवास अर्धवट राहील. आपण सर्वांनी माझी ही ओंजळभर नदी स्वीकारावी. धन्यवाद. कादंबरी हे गद्यातलं महाकाव्य असतं. या संकल्पनेवर सर्वार्थाने खरी उतरणारी कादंबरी म्हणून नदिष्ठकडे पाहिला. महाकाव्यामध्ये निसर्ग व माणूस त्यांच्या विकार व विकृतीसह येत असतो. त्याचे सगुण निर्गुण रूप दृग्गोचर होत असते. अगदी तसंच नदिष्ठमध्ये साकार झालेलं आहे. समाज परिघाबाहेरचं उपेक्षित जगणं जगणाऱ्या असंख्य माणसांच्या हृदयद्रावक चित्तर कथा, निसर्ग आणि माणूस यांचं आदिम नातं ही कादंबरी प्रकट करते. नदीवरील अपार निष्ठेतून ही कादंबरी साकार झालेली आहे. मानवी जगण्याचा आणि नदीचा सहसंबंध, माणसाच्या जन्मापासूनच्या प्रवासाची व नदीच्या उगमापासून ते प्रवाहीपणे वाहण्याची समसमानता, या सर्वांचा नेमका वेध मनोज बोरगावकर यांनी घेतलेला आहे. आपल्या भोवतीच्या विशिष्ट चाकोरीपासून माणूस निसर्गाच्या विशालतेकडे गेल्यानंतर त्याला उमजणारे समजणारे माणूसपण हे फारच थोर असते. ते थोरपण निसर्गा एवढेच अमर्याद असते. हे मनोज बोरगावकर यांनी अत्यंत सशक्तपणे मांडलेले आहे. खरं तर या कादंबरीमध्ये अनेक ठिकाणी नायकत्व घेण्याची शक्यता असतानाही लेखकाने ती कटाक्षाने टाळली आहे व नदीलाच या कादंबरीचं नायकत्व दिलेलं आहे. या कादंबरीमध्ये बामनवाड, सकिनाबी, तृतीयपंथी सगुणा, ही दादाराव, ही जी पात्र येतात ती सर्वार्थाने आपल्या माणूसपणाच्या आस्था विस्तारणाऱ्या आहेत. धन्यवाद. मनोजी, साहित्याच्या पारावर तुम्ही सहभागी झालात, इतकं मनमोकळं व्यक्त झालात, त्याबद्दल मनापासून आभार. आपण भेटतोय संजय चौधरींना. कादंबरीचा आवाका असणारा आशय अल्पाक्षरातून अत्यंत प्रभावीपणे मांडण्याची ज्याची हातोटी आहे, असं वर्णन केलं जातं कवी संजय चौधरींचं. माझं इवलं हस्ताक्षर हा संजयजींचा पहिला कविता संग्रह. त्यानंतर त्यांचा दुसरा कविता संग्रह ग्रंथालीने प्रकाशित केला, ज्याला 8 मानाचे पुरस्कार लाभलेत. तो कविता संग्रह कविताच माझी कबर. या कविता संग्रहातून जगण्यातल्या विसंगतीचे, अस्वस्थतेचे, हरवलेपणाचे, एकटेपणाचे असे वेगवेगळे आयाम आपल्या समोर येतात.
आपल्या अनुभवांशी अभिव्यक्तीशी अत्यंत प्रामाणिक असणारा हा कवी कवितेचं पसायदान मागतो. त्यांची लेखनाची उर्मी एखाद्या नदीसारखी प्रवाही आहे. म्हणूनच कविताच माझी कबर असं म्हणणाऱ्या संजय चौधरींच्या मनाच्या गाभ्यात कविता जिवंत आहे, जी रसिक अनुभवतात. आज ती प्रत्यक्ष त्यांच्याकडून ऐकूया, कवितेबद्दल ऐकूया. संजयजी, तुमचं स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो. ग्रंथाली परिवारानं साहित्याच्या पारावर या नव्यानं सुरू केलेल्या उपक्रमामध्ये कविता वाचण्यासाठी म्हणून आज मला इथे बोलवलंय. ग्रंथाली परिवारातील सर्व सदस्यांचं या छोट्याशा कवितेच्या मैफिलीत मी मनपूर्वक स्वागत करतो. माझं येवलं हस्ताक्षर आणि कविताच माझी कबर हे 2 कवितांचे संग्रह आजवर माझे प्रकाशित झालेले आहेत. ग्रंथाली प्रकाशनानंच मे 2018 मध्ये कविताच माझी कबर हा संग्रह प्रकाशित केला. त्यातल्याच काही मोजक्या कविता आज मी कवितांच्या रसिकांसाठी आज आपल्यासमोर घेऊन येतोय. मित्रांनो, ही माणसाच्या एकटेपणाची, माणसाच्या तुटलेपणाची, त्याच्या आतल्या कोलाहलाची कविता या संग्रहामध्ये मी आणलेली आहे. वेगवेगळे 12 आयामातून ही कविता आपल्या समोर येते. माझ्या आतल्या इवल्या भिक्खूच्या कविता, किंवा कुठे असतील माझ्या बकऱ्या, किंवा आतल्या तगमगीच्या कविता, किंवा कविता येते मला शोधत, अशा शीर्षकानं या संग्रहामध्ये काही कविता आपल्या भेटीला येतात. बघूया कसं जमतंय. पहिली कविता मी सादर करतोय आपल्यासाठी. येणारा तर येतच राहतो शहरात, पण परत गेल्याचं एकही उदाहरण नाही. येणारा तर येतच राहतो शहरात, पण परत गेल्याचं एकही उदाहरण नाही. शहरात आलं की गावाकडची मायेची माणसं एक एक करून डिलीट होतात त्याच्या मेंदूतून, त्याच्याही नकळत. शहरात आलं की गावाकडची मायेची माणसं एक एक करून डिलीट होतात त्याच्या मेंदूतून, त्याच्याही नकळत. शहर घेतं ताबा थेट तुमच्या मेंदूचा. शहर घेतं ताबा थेट तुमच्या मेंदूचा. शेत, पाखर, विहीर, कणस, नदी, माळरान आता पार नाहीसं झालेलं. शहर गारुड करतं तुमच्यावर, आणि तुम्ही आता शहराच्या हातातले कठपुतळी झालेले. शहर तुमच्या मेंदूत थाटतं नवं झगमगणारं रंगीत जग. शहर तुमच्या मेंदूत थाटतं नवं झगमगणारं रंगीत जग. मॉल्स, बिग बाजार, थिएटर्स इत्यादी इत्यादी वगैरे वगैरे. शहरात माणूस गहाण ठेवतो त्याचे हार्ड डिस्क. शहरात माणूस गहाण ठेवतो त्याचे हार्ड डिस्क. विसरतो जीवाभावाची नाती. एकदाचा शहरात आला की कायमचीच हरवते जन्म देणारी माय आणि आयुष्यावर पोचणारी माती. एकदाचा शहरात आला की कायमचीच हरवते जन्म देणारी माय आणि आयुष्यभर पोचणारी माती. तर खेडी ओस पडत चालली आणि शहराला सूज येत चालली. सगळी माणसं शहराकडे धाव घेत आहे, पण शहरात आल्यावर त्यांचं काय होतं, ही कविता त्या माणसाची मानसिकता घेऊन येते. बघा, दुसरी कविता आहे. शोधत राहतो आई भाकरी परतवतानाचा खरपूस वास. शोधत राहतो आई भाकरी परतवतानाचा खरपूस वास, आणि भाकरीच्या पोपड्यातून बाहेर येणारी वाफ. लाल भडक कोळशावर भाकरी फिरवताना भाजले गेलेले तिचे हात मी केले चितेच्या हवाली. आई नाही आता. लाल भडक कोळशावर भाकरी फिरवताना भाजले गेलेले तिचे हात मी केले चितेच्या हवाली. तिच्या सोबतच गेली भाकरी, तवा, चूल, सरपण, घरपण. तिच्या सोबतच गेली भाकरी, तवा, चूल, सरपण, घरपण. या अफाट विश्वात फिरतय भुकेनं कासावीस तिचं मूल. या अफाट विश्वात फिरतय भुकेनं कासावीस तिचं मूल. हात तरी कोणत्या दिशेनं द्यावी. मी सर्च करतो गुगलवर माझी हरवलेली भाकर. मी सर्च करतो गुगलवर माझी हरवलेली भाकर. आणि शेवटी थकून झोपी जातो डोकं ठेवून कीबोर्डवर. आणि शेवटी थकून झोपी जातो डोकं ठेवून कीबोर्डवर. अशा प्रकारे ही कविता आपल्या आतल्या दुःखाला वाट मोकळी करून देते. याच्यात अजून एक आहे. आम्ही जमत नाही माझे माझ्याशीच. जगाशी तर आपला संघर्ष असतोच, पण एक झगडा आपल्या आत चाललेला असतो. बघूया, कविता अशी आहे की जमत नाही माझे माझ्याशीच. सतत मतभेद तंटे आदळापट. एवढ्या तेवढ्याने बिनसते येतो हमरी तुमरीवर. धरतो स्वतःशीच आबोला. आत पसरत जाते जीवघेणी शांतता. जमत नाही माझे माझ्याशीच. सतत मतभेद तंटे आदळापट. एवढ्या तेवढ्याने बिनसते येतो हमरी तुमरीवर. धरतो स्वतःशीच आबोला. आत पसरत जाते एक जीवघेणी शांतता. पडून राहतो स्वतःचे मुटकुळे करून.
एका कोपऱ्यात मी माझ्या आत. पडून राहतो स्वतःचे मुटकुळे करून एका कोपऱ्यात मी माझ्या आत. बाहेरची आरास होत जाते निरर्थक, बाहेरची आरास होत जाते निरर्थक. हे असंच चालत राहिलं तर एक दिवस मी निघून जाईन माझ्यातून. हे असंच चालत राहिलं तर एक दिवस मी निघून जाईन माझ्यातूनच. अशा या कविता मित्रांनो या संग्रहामध्ये आहेत. एक छोटी कविता बघा. स्वप्नांचे तुकडे. माणूस हा स्वप्न बघणारा प्राणी आहे. स्वप्नांचे तुकडे वेचावेत तर हात जखमी. स्वप्नांचे तुकडे वेचावेत तर हात जखमी, न वेचावेत तर पाय रक्तबंबाळ होण्याची शक्यता. स्वप्नांचे तुकडे वेचावेत तर हात जखमी, न वेचावेत तर पाय रक्तबंबाळ होण्याची शक्यता. सकाळी उठावे तर डोळे एकदम लाल भडक. सकाळी उठावे तर डोळे एकदम लाल भडक. स्वप्नांचे तुकडे बुबुळातून आरपार गेलेले. स्वप्नांचे तुकडे बुबुळातून आरपार गेलेले. किंवा अजून एक आयाम आहे आतल्या तगमगीच्या कविता. एक 3-3.5 ओळीचा तुकडा आहे. कशाला सजवतात मिठाईची दुकानं एवढे हे लोक. कशाला सजवतात मिठाईची दुकानं एवढे हे लोक. या रस्त्यानं गरिबांची मुलंही शाळेत जातात हे त्यांना माहित नाही का. या रस्त्यानं गरिबांची मुलंही शाळेत जातात हे त्यांना माहित नाही का. अशी आत आपल्याला काहीतरी कालवाकालव करणारी कविता मी या संग्रहामध्ये घेऊन आलोय. अजून एक आयाम आहे. हे ईश्वरा माझे मुके दिवस मला परत कर. आजकाल माणसाची जी कुचंबणा चालली त्याला बोलायचं ते तर बोलताच येत नाहीये. बघूया कविता काय म्हणते की फारच मजेत गेले माझे तेव्हाचे दिवस जेव्हा मला बोलता येत नसे. फारच मजेत गेले माझे तेव्हाचे दिवस जेव्हा मला बोलता येत नसे. बोलण्यानेच तर करून ठेवली सगळी पंचायत. आता वाटतंय उगाच शिकलो उच्चार आणि समजावून घेतले त्यांचे जीव घेणे अर्थ. फार मजेत गेले माझे तेव्हाचे दिवस जेव्हा मला बोलता येत नसे. बोलण्यानेच तर करून ठेवली सगळी पंचायत. आता वाटतं उगाच शिकलो उच्चार मी समजावून घेतले त्यांचे जीव घेणे अर्थ. तिसरंच काहीतरी बोलत राहावं लागतं आपल्या माणसाशी सुद्धा. जे बोलायचं असतं त्याच्याशी ते घेऊन यावं लागतं आपल्यासोबत आतड्यात लपवून त्याच्याकडून निघताना. अशा वेळी आस्वांना आणि शब्दांना वेगळं नाही करता येत. अशा वेळी आस्वांना आणि शब्दांना वेगळं नाही करता येत एकमेकांपासून. मी नुसताच वाहत राहतो किनारे हरवून. मी नुसताच वाहत राहतो किनारे हरवून दुःखाच्या महानदीसारखा. मी नुसताच वाहत राहतो किनारे हरवून दुःखाच्या महानदीसारखा. परतता येईल का मला माझ्या मुख्या दिवसात. परतता येईल का मला माझ्या मुख्या दिवसात. हे ईश्वरा माझे मुके दिवस मला परत कर. हे ईश्वरा माझे मुके दिवस मला परत कर. किंवा या सिरीज मध्ये एक कविता आहे की मी एक बिन महत्वाचा माणूस महत्वाचं काही बोलू पाहतोय. मी एक बिन महत्वाचा माणूस महत्वाचं काही बोलू पाहतोय पण काही अत्यंत महत्वाचे लोक काही बिन महत्वाचं बोलत आहेत. मी एक बिन महत्वाचा माणूस महत्वाचं काही बोलू पाहतोय पण काही अत्यंत महत्वाचे लोक काही बिन महत्वाचं बोलत आहेत आणि त्यांचाच ऐकण्याची सक्ती केली गेली माझ्यावर आणि त्यांचाच ऐकण्याची सक्ती केली गेली माझ्यावर. तर मित्रांनो कविता माझी कबर या संग्रहाच्या 2 आवृत्त्या झाल्या तुम्हाला माहिती आहे. आता 3री आवृत्ती येऊ घातली. या संग्रहाच्या शीर्षक असं का दिलं असे अनेक लोक मला प्रश्न विचारतात. तर या संग्रहाच्या शीर्षकाचा उल्लेख असणारी या संग्रहातली शेवटची कविता. कविता अशी आहे. कविता प्रदीर्घ मौन शब्दांमधल्या अंतरातलं अथांग पसरलेलं. कविता प्रदीर्घ मौन शब्दांमधल्या अंतरातलं अथांग पसरलेलं. कविता कोवळ्या ओठांनी केलेली व्याकुळ प्रार्थना अर्थाच्या अदृश्य ईश्वराची. कविता कोवळ्या ओठांनी केलेली व्याकुळ प्रार्थना अर्थाच्या अदृश्य ईश्वराची. कविता अंतरातून उमळणारा सच्चा स्वर. कविता अंतरातून उमळणारा सच्चा स्वर. खोदून पहाल माझी कोणतीही कविता तर आत मीच निजलेला कविताच माझी कबर. खोदून पहाल माझी कोणतीही कविता तर आत मीच निजलेला कविताच माझी कबर. कविताच माझी कबर. संजय चौधरी यांचा कविताच माझी कबर हा कविता संग्रह. आणि माझ्या मते हा आजच्या काळातला अत्यंत महत्त्वाचा असा कविता संग्रह असं मला म्हणावंसं वाटेल. ह्या संग्रहाविषयी मला एक आठवण सांगावीशी वाटेल की चौधरी सरांचा माझं इवलं हस्ताक्षर
मी वाचला होता, अनेकदा वाचला होता आणि तोही मला अत्यंत आवडता असा कविता संग्रह. त्यातल्या अनेक कविता मी कार्यक्रमांमधनं सादर करायची आणि कवी म्हणून मला त्यांच्याविषयी खूपच आदर होता आणि मी त्यांना कवितेचं पानचा एपिसोड करण्यासाठी फोन केला, तारीख ठरवली आणि त्यांनी मला सांगितलं की माझा नवीनच अजून एक संग्रह प्रकाशित झालाय, त्याची प्रत मी तुम्हाला पाठवतो. आणि त्याने ती प्रत पाठवली. आमची शूटिंगची डेट ठरली होती साधारण 2-3 दिवसांनी, त्याच्या आधी 1-2-3 दिवसच आधी माझ्याकडे हा संग्रह आला आणि मी तो वाचायला लागले आणि इतकी हादरून गेले, पायाखालची जमीन सरकणं म्हणतात तसं काहीसं माझं झालं आणि चक्क सांगायचं तर मी आजारी पडले. कारण आणि ते शूटिंग मला पुढे ढकलायला लागलं, हे चौधरी सरांना पण माहिती आहे. कारण आपण एका चक्रामध्ये, एका भ्रमामध्ये जगत असतो आणि आपल्याला असं वाटत असतं की अरे सगळं छान चाललंय की, पण आपण जे जगतोय त्याचा खरा आरसा आपल्यासमोर उभं करण्याचं काम हे कवी मंडळी, साहित्यिक करत असतात आणि ते एक महत्त्वाचं काम चौधरी सरांनी ह्या संग्रहातून केलं आहे असं मी म्हणेन. मला याचं वेगळेपण असं वाटतं की वाचकांच्या, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरण्यासाठी एक आसपास बघितलं तर एक वरवरचं काव्य लिहिलं जात आहे, एक बुळबुळीत काव्य लिहिलं जात आहे आणि किंवा अति आक्रोश असलेलं काव्य लिहिलं जात आहे, ज्याच्यामध्ये तो आक्रोश कधी खरा वाटत नाही बऱ्याचदा असा आहे. पण ह्यांची कविता ही अत्यंत अस्वस्थतेतून येणारी आणि तुम्हाला तितकीच अस्वस्थ करणारी आहे आणि ती अस्वस्थता जरी असली तरी ती महत्त्वाची आहे असं मला वाटतं आणि ही कविताच महत्त्वाची आहे. कवितेचं पानचा एपिसोड करताना मी ठरवलं होतं आधी की माझं इवलं हस्ताक्षर आणि कबर यातल्या काही कविता घ्यायच्या. पण जेव्हा कबर वाचलं तेव्हा असं लक्षात आलं की हा एक स्वतंत्र विषय आहे आणि त्यामुळे चौधरी साहेबांबरोबर चक्क 2 वेगळे एपिसोड मी केले. एक अख्खा त्यांच्या काही अप्रकाशित कविता आणि माझं इवलं हस्ताक्षरमधल्या कविता आणि कबरचा एक स्वतंत्र एपिसोड केला आणि कबरनी मला खूप दिलं आहे असं मी म्हणेन. थँक्यू संजयजी, तुमच्याकडून अशा अनेक कवितांची अपेक्षा आहे आणि हे तुम्ही जे लिहून ठेवलं आहे त्याचं तुम्हाला त्याची नक्की नोंद घेतली जाईल आणि घेतली जावो अशी माझी तळमळीची इच्छा आहे. धन्यवाद. धन्यवाद संजयजी. माणसांची आणि शहरांची तडफड आणि तगमग व्यक्त करणारी तुमची ही संवेदनशील कविता आणि त्याचबरोबर निसर्गाची रहस्य उलगडून दाखवणारी, मानवी मनाचा तळ गाठणारी नदिष्टसारखी कादंबरी लिहिणारे मनोज बोरगावकर, आज तुम्ही दोघांनी खऱ्या अर्थानं साहित्याच्या पारावर संपन्नता आणली. साहित्याचा पार तुम्हा दोघांनी आज समृद्ध केला. या कार्यक्रमामध्ये वाचक म्हणून आमच्याबरोबर सहभागी झालेले ऋषिकेश देशमुख आणि मधुराणी प्रभुलकर यांचेही मी विशेष आभार मानते. पुन्हा पुढच्या शुक्रवारी आपण याच ठिकाणी भेटणार आहोत 2 नव्या साहित्यिकांसोबत. तत्पूर्वी मी आपली रजा घेते. धन्यवाद.